पण ज्या वेळेस वेल उगवून येईल हा त्या वेळेला तिसरं पान निघेल, हा. शेंडा धरला का आळवणी चालू आहे. ज्या आळवणी असतात हा. ते कशा प्रकारे करतात? म्हणजे औषधं सेमच असतात का वेगवेगळे नाही, असतात? नाही. बदलून औषध असतात. म्हणजे प्रत्येक आळवणीला औषध प्रत्येक वेगळं? आळवणीला औषध बदलून असतं. बरं. आणि त्या औषधाची ड्रेचिंग करताना आपण ट्रॅक्टरच्या साहाय्याने करतो. पहिली जी आळवणी आहे हम्म. ती 19 आणि होईल. बरं. त्याच्यानंतर ती आळवणी झाल्यानंतर एक गॅप टाकायचा. हा. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी 1261 आणि कॉम्बे. बरं. ती झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी 13-40-13 आणि मॅग्नेशियम नायट्रेट. बरं. त्याच्यानंतर जे थोडी वाढ होती भरपूर, हम्म. त्यानंतर वेलाला विषारी बनवायची थोडं गरज असते. बरं. त्याच्यानंतर विषारी जर नाही बनवलं हा. तर ती झाड व्हायरसमध्ये जास्त जाऊ शकते. बरं. काय हा. त्याच्यानंतर त्यासाठी मेटॅलॅक्झल 35% आणि आडमायर ही 10 ग्रॅम. बरं. 100 लिटरला 10 ग्रॅम ह्याची एक आळवणी मारतो आपण. त्या आळवणी केल्यानंतर बऱ्यापैकी झाड विषारी बनतं. त्याच्यामुळे व्हायरसचं सुद्धा थोडं प्रमाण कमी येतं. हा. त्यानंतर नागाळीचा खूप प्रादुर्भाव वाढतोय. या वेलवर गेला नागाळी खूप असते. बरोबर. त्याच्यानंतर आपण त्या नागाळीसाठी एक स्पेशल आळवणी करतो. एकच करता? हा, एकच करतो. बरोबर. वेलिम्प्लेक्सी म्हणून आहे सिजंटाचा. हा. त्याची एक आळवणी केल्यानंतर साधारणपणे 15 ते 20 दिवस कसलीच नागाळी येत नाही. बरं. शेवटची असेल मला वाटतं आळवणी. शेवट